आज एक चालू झालंय, सरकार आमचं आहे, विरोधी पक्षातले तुम्ही आहेत, नाही देणार तुम्हाला निधी. अरे निधी काय तुमच्या बापाचा आहे का? आणि तुम्हाला आज सांगतो, लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्या संविधानामध्ये इतकी शक्ती आहे की उद्या नगरपालिकेत आता त्यांचं प्रशासक राज्य होतं, त्यांचे अधिकारी, त्यांची गुलामी करणारे, लाचारी करणारे अधिकारी त्या ठिकाणी प्रशासक म्हणून बसले होते, म्हणून तुमचं चाललं. पण उद्या जनतेतनं निवडून आलेला नगराध्यक्ष, जनतेतनं निवडून आलेले नगरसेवक जेव्हा तिथं बसतील तेव्हा कुणाचीही मुजोरी चालणार नाही. आणि बार्शी शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी हा सरकारला त्या ठिकाणी द्यावाच लागेल, कुणाचा बाप त्या ठिकाणी अडवू शकणार नाही. बांधवानो, मी खासदार झालो, मला विचारलं, म्हणलं मला मत टाकणारच आहे मी खासदार आहे, न टाकणारच आहे मी खासदार आहे. आणि जितकं काम मी मत टाकणाऱ्यासाठी करेन तितकंच प्रामाणिक काम मत न टाकणाऱ्यासाठी सुद्धा करेन. का तर मी त्या ठिकाणी ईश्वराला साक्ष ठेवून लोकसभेत शपथ घेतली, कोणाशीही ममत्व भाव आकसभाव न ठेवता सगळे समान आहे असं समजून काय करीन, काम करीन. आणि ते काम करत आलोय. आज आपल्या सगळ्याच्या माध्यमातून मला आवर्जून सांगायचंय की बांधवानो, आपल्याला माहित असेल टेंभुर्णी पासून बार्शी आणि बार्शी पासून धाराशिवला जाताना कसं वाटत होतं जुन्या रस्त्यानं. खड्यात आपटलं की पहिल्यांदा खासदार, त्याच्या घराण्याचा उद्धार, आणि पुन्हा आमदाराच्या. होता का नाही? आता कसं आहे, हाय ना व्यवस्थित? मला आपल्याला सांगायचं, मी विरोधी पक्षाचा खासदार असताना सुद्धा टेंभुर्णी ते लातूर या रस्त्याचं चौपदरीकरणाचा डीपीआर मंजूर झालाय, टेंडर फायनल झालंय. पुढच्या 2 वर्षात या रस्त्याचं चौपदरीकरण होईल, पूर्ण काम त्या ठिकाणी पूर्ण होईल. हे मला आपल्याला आवर्जून या सभेच्या निमित्तानं सांगायचं. फक्त तुम्ही त्या स्पीड ब्रेकरची मागणी करू नका. काय हाऊस आहे म्हणता साहेब? मी तर म्हणतोय वर्ल्ड रेकॉर्ड असेल. ती मुरणीहून निघाला आणि बार्शी पोस्तोर युस्तोर फक्त स्पीड ब्रेकर मापायची. लय नाद आहे तुम्हाला गाड्या स्पीड ब्रेकरचा. थोडं समजून घ्या. आता चौपदरीकरण झाल्यावर तरी त्यावेळेस देता येत नाही बरं का, जपून. बांधवानो, मला आपल्या सगळ्याला सांगायचंय, सुरत चेन्नईचं सुद्धा आता जो की सागरमाला प्रोजेक्ट मधनं बाहेर पडला होता त्याचं सुद्धा आता मान्यता केंद्राच्या मंत्रिमंडळानं दिली आहे. आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं खांडवीला त्या ठिकाणी एंट्री आहे. आपल्याला खांडवीपासून आपल्याला एक एंट्री पॉइंट त्या सुरत चेन्नईच्या ग्रीन हायवे साठी मिळणार आहे. ते सुद्धा काम लवकरात लवकर पूर्ण होईल. बरं, अजून एक मला सांगा, रेल्वे जी आहे, रेल्वे ती केंद्र सरकारकडे असते का राज्य सरकारकडे? जरा सांगावं या लोकांनी. साहेब, मी सोलापूर, तुळजापूर, धाराशिवचं रेल्वे मार्गाचं काम पाठपुरावा करून चालू केलं तरी आमच्यातलं तिथला आमदार काय मला सोडत नाही. त्याच्या जवळच एक पोत्याचं गटोडं जाय भरलेलं नारळानं, घेतय नारळ ते की हाणतय कुचा. काल तुळजापूरच्या लोकांना सुद्धा सांगितलं, जरा तुमच्या आमदार साहेबाला समजून सांगावं म्हणलं, ही लय ह्याचं भान गेल्याने करायला त्याला सांगा. बांधवानो, पनवेल जी गाडी आपली त्या ठिकाणी चलते त्या गाडीला बार्शीत हॉल्ट त्या ठिकाणी आपण मंजूर करून घेतला, हे सुद्धा मला आवर्जून या सभेच्या माध्यमातून आपल्याला सांगावं लागेल. सगळ्यात गंभीर, जंगली रम्मी पे आओ ना यार. कसा होता दणका साहेब? शेकडो कुटुंब बेचिराग झाली या जंगली रम्मीच्या नादी लागून. मी एकमेव खासदार होतो की ज्यानं ह्या जंगली रम्मीचा विषय, त्याच्यातली दाहकता, एका जीसीबी चालकानं स्वतः आत्महत्या करून, त्याच्या गरोदर पत्नीची हत्या करून, विष देऊन हत्या केली, एका लहान लेकराची हत्या केली आणि स्वतः गळपस लावून आत्महत्या केली, फक्त जंगली रम्मीमध्ये पैसे हरल्यामुळं. ही वस्तुस्थिती मी अश्विनी वैष्णव जी मंत्री आहेत केंद्राचे, त्यांना लक्षात आणून दिली.
लोकसभेत हा विषय मी मांडला आणि मी विरोधी पक्षाचा खासदार असताना सुद्धा केंद्र सरकारनं ऑनलाईन गेमिंग ऍपवर बंदी आणली. बांधवानो, आपण बघितलं असेल की आपल्या इथल्या पाणी पुरवठ्याचा कसा खेळखंडोबा झालाय. लोकांना निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीची गरज काय असते मला वाटतं मागच्या 4-5 वर्षाच्या प्रशासक राजीवरून तुम्हाला कळालं असेल की गल्लीतला नगरसेवक किती महत्वाचा असतो आणि जनतेतनं निवडून आलेला नगराध्यक्ष किती महत्वाचा असतो. हाय का नाही? हाय का नाही? म्हणून आता तुम्ही निश्चिंत राहा. मी एवढंच सांगतो की आदरणीय सोपल साहेबांच्या नेतृत्वाखाली कुठल्याही चुकीच्या पद्धतीचं काम त्या नगरपालिकेच्या माध्यमातून होणार नाही. तुमच्यासाठी आवश्यक असणारं, समाजासाठी हिताचं असणारं, समाजाच्या उपयोगाला पडणारं अशाच पद्धतीचं काम आदरणीय सोपल साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. माणूस वारल्यावर पोचवायच्या सामानावर सुद्धा जीएसटी आहे. जीएसटी देऊनच जायचं वर. सुट्टी. मग पैसे कोणाचे आहेत? जनतेचे. मला सांगा, तुमचा पैसा तुम्ही आम्हाला मतं टाकून खासदार केलं, तुम्ही आम्हाला मतं टाकून आमदार केलं, मी केंद्रातलं सरकारसाठी मत केलं, तिथं सरकार बनलं. हितल्या आमदारांनी राज्यातल्या सरकारसाठी बहुमताच्या आधारे मत केलं, राज्यातलं सरकार बनलं. आणि हे सरकार तुमच्याकडनं गोळा केलेला पैसा तुमच्यासाठी खर्च करतंय. मग आम्ही फुकटचं भूषण हाणायचं काही कारण आहे का? अरे कर्तव्य आहे माझं ते. खासदार निधी असो, कुठलं का काम असं ना, ते करणं माझं कर्तव्य आहे. जबाबदारी आहे ती, स्वीकारली आहे मी.